हरे कृष्णा बोला। कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा भगवान श्री कृष्ण की बोलो, जय श्री राम। झाले सगळे ठीक आहे। तर आपण आता पाहू शकता सुंदर गोवर्धन भगवान श्रीकृष्णांनी डाव्या हाताच्या करंजीवर 7 days 7 nights धारण केलेला। याच्या मागची स्टोरी अशी आहे की पूर्वी भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंद महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अगोदर म्हणजे भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होण्याच्या अगोदर काय करायचे, ब्रजवासी पूर्ण इंद्राची पूजा करायची। हा इंद्राची पूजा काय करायची की इंद्र प्रत्येक देवी देवताचं कार्य आहे नाही का। इंद्राचं कार्य काय की वर्षा प्रदान करणे म्हणजे पाऊस पाडणे। आपले जे पाऊस पडतोय डिपार्टमेंट कोणाकडे, इंद्राकडे। तर सगळे ब्रजवासी काय करायचे, इंद्राची पूजा करायची। त्याचं कर्तव्य आहे ते सगळं आपल्याला प्रोव्हाइड करणं, आपल्याला देणे। तर तुम्ही इंद्राची पूजा न करता तुम्ही काय करू शकता, आपण गोवर्धनची पूजा करू शकता। गोवर्धन सगळं काय देतोय आपल्याला, गोवर्धन आपल्या गायींना चारा देतोय, गवत देतोय, दूध देतोय, फळं देतोय, शुद्ध पाणी देतोय, सगळं काही गोवर्धन देतोय। मग इंद्राची पूजा करण्यापेक्षा आपण काय करू, गोवर्धनाची पूजा करू। असं कोण कोणाला म्हणाले, कृष्ण नंद महाराज। तर नंद महाराजांना वाटलं ठीक आहे, कृष्णाचं ऐकलं पाहिजे। मग भगवान श्रीकृष्णाचं ऐकून काय केलं यांनी, की त्या दिवशी इंद्राची पूजा न करता कोणाची पूजा चालू केली, गोवर्धनाची। तर सगळ्यांनी ब्रजवासी सगळे गाव ब्रजवासी म्हणजे वृंदावनातले जे ब्रजवासी आहेत, वृंदावनामधले लोक सगळ्यांनी काय केलं, पूर्ण भरपूर व्यंजनं बनवली। आपण कधी आपल्या घरी दिवाळी असेल तर 1 किलो 2 किलो बनवतो का नाही, जे काय पदार्थ बनवायचे असेल त्यांनी पूर्ण बैलगाड्या भरतील एवढे पदार्थ बनवले। राईस बनवला, भाजी बनवले, भरपूर स्वीट्स वगैरे असे सगळ्यांनी भरभरून बनवले। आणि काय केलं, गोवर्धनच्या दिशेने निघाले। गोवर्धनच्या दिशेने निघून गोवर्धनाला आपण आता नैवेद्य अर्पण करू। आता तुम्ही बघू शकता दिवाळीच्या मला वाटते 3ऱ्या 4थ्या का 2nd डे 3rd डे काहीतरी गोवर्धन पूजा म्हणून असतो कॅलेंडरमध्ये, तुम्ही आज पण बघू शकता। तर त्या दिवशी गोवर्धनाची लीला घडलेली म्हणून गोवर्धन पूजा सेलिब्रेशन केलं जातं।